नियमानुसार. पण आपल्या भागवताचा क्रम 10 दिवसीय असल्यामुळं आपण पंचम दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव साजरा करतोय. कारण भागवतातल्या महात्म्यापासून ते द्वितीय स्कंदापर्यंतच्या सगळ्या कथा आपण विस्ताराने श्रवण करत आलोय. आणि इथूनही भागवतामधल्या अनेक लीलांचं चिंतन, भगवंताच्या गुणानुवादाचं चिंतन आपण श्रवण करण्याकरता इथं उपस्थित आहोत. आणि आनंद या घटनेचा काल सूचना दिल्याप्रमाणे सर्वच त्या तयारीने आज आलेले आहेत. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक विशेष आनंद दिसतोय. आणि तो आनंद म्हणजेच कृष्ण परमात्मा आहे. भगवंताची दुसरी तिसरी व्याख्या काहीच नाहीये. आनंद म्हणजे कृष्ण येतो. आणि त्या आनंद रूपी असणाऱ्या भगवंताच्या जन्माचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. दांडिया आपल्याला खेळायचे आहेत. दादांनी सूचना दिल्यात मला. आणि आज विशेष करून कृष्ण जन्म असल्यामुळे प्रत्येकाला इथं नृत्य करायचं आहे. हा. आणि त्या घटनेचा आनंद आपण गेले 4 दिवस झाले घेतोय. श्रीमद भागवताची कथा आपण श्रवण करण्याकरिता उपस्थित आहोत. मला सांगा, काल आपण कथेमध्ये काय ऐकलं होतं? होमवर्क काय ऐकलं होतं? दोन तास तुम्ही कथा श्रवण करता, पण त्या 2 तासामधला एका तरी व्यक्तीचं नाव तुम्हाला आठवलं पाहिजे ना. काय ऐकलं होतं? परीक्षिती राजा. छान. म्हणजे परीक्षिती तर डोक्यात आहे. कालपर्यंत आपण सूत शौनक, नारद व्यास आणि शुकदेव आणि परीक्षिती यांच्या संवादापर्यंत येऊन पोचलो होतो. आणि आता परीक्षिती राजा आणि शुकदेव इथून भागवताच्या 12व्या स्कंदापर्यंत फक्त परीक्षिती आणि शुकदेव यांच्यामध्ये संवाद झालाय. परीक्षिती राजाने प्रश्न केलेत आणि शुकदेवजी महाराज उत्तर देत आहेत. गंगा द्वार समीपे तू तटमानंद नामकम. गंगा किनारी भागवताचं आयोजन चालू आहे. ज्या परीक्षिती राजाच्या जीवनामध्ये 7व्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होणार आहे, तो परीक्षिती राजा गंगा किनारी येऊन बसला. कशाला? ज्या व्यक्तीचं मरण जवळ आहे त्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे मला सांगा. अनेक ऋषींना प्रश्न केला, पण त्या सगळ्या ऋषींनी सांगितलं म्हणे व्रत करा, व्रत केल्याने मुक्ती होऊ शकते. एका साधूंनी सांगितलं म्हणे भक्ती करा, भक्तीने तुम्हाला मुक्ती भेटू शकते. अनेक साधूंनी अनेक कारण सांगितले. तेवढ्यात तत्राद्भव भगवान व्यासपुत्र अभवत. श्री शुकदेवांचं आगमन त्या गंगा किनारी झालं. आणि जो प्रश्न परीक्षिती राजाने सगळ्या ऋषींना केला होता, तोच प्रश्न परीक्षिती राजाने शुकदेवांना केला. म्हणजे हे गुरुदेव, ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलं आहे त्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे, आम्हाला उपाय सांगा. आणि इथून भागवताच्या द्वितीय स्कंदाला प्रारंभ होतो. द्वितीय स्कंदामध्ये 10 अध्याय आहेत. आणि या 10ही अध्यायामध्ये आपल्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती कुठल्या कुठल्या साधनांनी करून घ्यायची याचा उल्लेख द्वितीय स्कंदाने बोलून दाखवला. परीक्षिती राजाने ज्यावेळेस प्रश्न केला की म्हणे गुरुदेव, ज्याचं मरण जवळ आलंय त्याने काय केलं पाहिजे, कारण सांगा. त्यावेळेस शुकदेवजी महाराज म्हटले, राजा तू प्रश्न केलायस ना, तो प्रश्न तुझा वैयक्तिक नाहीये. जर परीक्षिती राजाचा जर प्रश्न वैयक्तिक असता तर परीक्षिती राजा म्हटला असता की हे गुरुदेव, माझं मरण जवळ आलंय, मला उपाय सांगा. पण परीक्षिती राजा तसं नाही म्हटला. ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलंय, म्हणजे परीक्षिती राजाने सगळ्या जगताच्या दृष्टीने प्रश्न केला. म्हणे गुरुदेव, ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला त्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे आम्हाला सांगा. आणि त्यावेळेस शुकदेवजी महाराज म्हणतात, राजा
तू प्रश्न करण्याकरिता निमित्त मात्र आहेस आणि मी उत्तर द्यायला निमित्त मात्र आहे, पण याच्यामध्ये संपूर्ण जगताचं कल्याण होणार आहे. पण एक सांगू राजा, तू प्रश्न मला असा केलायस की ज्या वेळेस व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो त्यावेळेस व्यक्तीनं काय केलं पाहिजे मला सांगा. पण राजा, मृत्यू अचानक नाही येत. ज्या मातेच्या गर्भातून आपण जन्माला आलो त्या मातेच्या गर्भातून आपला काळही आपल्यासोबत जन्माला आलेला आहे. मृत्यू जन्म विताम देह सह जायते, तो निरंतर आपल्या सोबत आहे, तो अचानक नाहीये. ज्या मातेच्या गर्भातून आपण जन्माला आलो तेव्हापासून तो काळ आपल्या निरंतर सोबत आहे. पण वास्तविक गोष्ट ही आहे की जीवनातलं एवढं मोठं सत्य माणसाला दिसत नाही की आपला मृत्यू सत्य नाही दिसत. शुकदेवजी महाराज म्हटले, राजा तू मला मुक्ती नको मागू. अरे जी मुक्ती रावणालाही भेटली, जी मुक्ती कंसालाही भेटली, जी मुक्ती शिशुपालालाही भेटली, जी मुक्ती हिरण्याक्षाला हिरण्यकश्यपूला भेटली, आणि तीच मुक्ती तू जर मला मागत असेल तर याच्यापेक्षा काय वेगळं केलंस तू. म्हणे मुक्ती नको मागू, भक्ती माग. भगवंताच्या चरणाची भक्ती माग. मग मुक्तीसाठी उपाय काय सांगितला. जन्मला बपुरा पुंसा अंते नारायण स्मृती योगी नाम नृप निर्णित हरेर नामानुकीर्तन. मृत्यू समयी आपल्या मनामध्ये कुठल्याही घटनेचं न स्मरण होता भगवंताचं स्मरण करणं, त्याच्याने व्यक्तीला मुक्ती प्राप्त होऊ शकते. पण आपलं तसं आहे का. मृत्यू समय आपण भगवंताचं स्मरण करतो. सांगा बरं, असं कोण आहे की ज्याने मृत्यूच्या समयी भगवंताचं नाम घेतले, असं कोणाला पाहिलंय तुम्ही. मृत्यू समय आपण काय स्मरण करतो माहितीये. माझं घर बांधायचं राहून गेलं, माझ्या मुलाचं लग्न लावायचं होतं, मला अजून एवढं करायचं होतं, मला माझ्या घरातला आनंद घ्यायचा होता. कधी मृत्यू समयी आपण फक्त संसारातल्या घटनेचं चिंतन करतो, फक्त संसार असतो आपल्या डोळ्यासमोर. पण मला सांगा, ज्या घटनेसाठी रात्रंदिवस तुम्ही कष्ट करता, धन असेल संपत्ती असेल काही असू द्या, मृत्यू समयी त्या सगळ्या घटना आपल्या सोबत येतात का. ज्या घटनेला तुम्ही स्मरण करताय की धन माझा, पुत्र माझा, माझं हे राहिलं, माझं ते राहून गेलं, पण ज्या गोष्टीला तुम्ही स्मरण करता त्या गोष्टी तुमच्या सोबत येतात का. सज धज कर जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी, ये दास की ये वाणी तेरे काम आएगी, ये दास की ये वाणी तेरे काम आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी काम आएगी. संसारातली कुठलीच गोष्ट आपल्या समोर येत नाही दादा, आपल्या सोबत येत नाही. म्हणून अंते नारायण स्मृती. मृत्यू समय केवळ भगवान भीष्माचार्यांनी सुद्धा हे सांगितलं काल आपल्याला. ज्यावेळेस व्यक्तीचा मृत्यू काळ समोर येतो ना त्यावेळेस फक्त भगवंताला प्रार्थना करा की तेव्हा तुझ्या स्वरूपाचं दर्शन मला व्हावं. एवढंच मागणं देवाकडे मागा. आणि हीच गोष्ट शुकदेव परीक्षितीला सांगतायत की या संसारातल्या घटनेचं स्मरण तू नको करू. भगवंताच्या नामाचं चिंतन कर. म्हणून हे परीक्षिती राजा, तू मला मुक्ती नको मागू, भगवंताच्या चरणाची कशी भक्ती प्राप्त होते ती भक्ती मला माग. ती भक्ती सांगण्याकरता मी इथं उपस्थित आहे. मग शुकदेवांनी क्रम सांगितला. भगवंताला ध्यानात आणण्याकरता काय काय केलं पाहिजे. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवतो रूपे मन संधारे धिया. आसन परिपक्व करा, जितासन.
2 तास तुम्ही कथेला बसता, बरं मला सांगा, जशी मांडी घालून बसता तसे 2 तास कंप्लीट राहता का तुम्ही? सकाळी सकाळी टीव्ही वरती रामदेव बाबाचे योग बघता की नाही? आणि कथा चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत किती वेळेस पाय जागेतले हलवता बरं सांगा बरं एकदा? जितासनो, आपलं आसन परिपक्व असलं पाहिजे. एका जागेवरती कमीत कमी 3 तास बसण्याचा तरी अभ्यास असला पाहिजे. तुम्ही म्हणावं एक भजन होईपर्यंत आमचा पाय शांत बसत नाही, 3 तास कसं काय बसणार? जितासनो, आसन परिपक्व करा. जित संगो, आपल्या जीवनामध्ये आपला संग चांगला असावा. जीवनाची संगती आपल्या जीवनावरती फार मोठा प्रभाव पाडते. आपण कोणासोबत राहतो आणि कोणासोबत नाही राहत या घटनेचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये पडत असतो. म्हणून जीवनामध्ये संगती सुद्धा तेवढीच महत्वाची. किती महत्वाचे सांगू, संगतीचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावरती कसा होतो. कारण संगतीनंच माणसाचा उद्धार होतो आणि संगतीनं माणसाच्या जीवनाचं पतन होतं. एक संत महात्मा होते, परम तपस्वी साधू. पण ते संत महात्मा रोज एका म्हातारीच्या, एका आजीच्या घरी भिक्षा मागण्याकरिता जायचे. आणि ती आजी ही चांगली होती. रोज आल्याबरोबर साधूला भिक्षा द्यायची, त्यांना प्रणाम करायची, अध्यात्माच्या 4 गोष्टी विचारायची, रोज संवाद साधायची. पण झालं असं, जे महात्मा ज्या आजीच्या घरी भिक्षा मागण्याकरिता जातात ना, त्या आजीच्या घरी झालं होतं भांडण. आणि भांडण झाल्यामुळे घरामध्ये राग काम करत होती. कसलं काम करत होती? पहिल्याच्या बायका नाही का शेणाची घर सारून काढायच्या, शेणाने भरलेला कपडा घ्यायच्या, शेणामध्ये कपडा बुडवायचा आणि सगळं घर सारून काढायचं. मग तसं ती कपड्याने घर सारून काढत होती शेणामध्ये बुडवून. तेवढ्यात हे साधू महात्मा तिच्या दरवाजावरती आले आणि आल्याबरोबर तिला आवाज दिला, म्हणे माताजी भिक्षामध्येही. तिनं ऐकलं नाही, रागामध्ये होती आणि रागामध्ये घरातलं काम करत होती. काय काम करत होती? घर सारून काढत होती कपड्याने. त्या कपड्याने परत साधूने आवाज दिला, म्हणे भिक्षामध्येही, तरीही ऐकलं नाही. संतांना राहवलं नाही, म्हणे अजून एकदा आवाज देऊन तरी बघू का बोलत नाही ते. परत आवाज दिला, म्हणे देवी भिक्षामध्येही. त्या माताजीला एवढा राग आला, तो शेणाने भरलेला घाण कपडा उचलला आणि हे घ्या म्हणे तुमची भिक्षा, जा आता इथून. तो शेणाने भरलेला घाण कपडा झोळीमध्ये फेकून दिला भिक्षा म्हणून. आता संत ते संत, संतांचा स्वभाव. संतांनी विचार केला, म्हणे ठीक आहे काहीतरी झालं असेल, रोज आपण भिक्षा मागायला येतो तर केवढ्या प्रेमाने आनंदाने भिक्षा देते, झालं असेल म्हणे काहीतरी, ठीक आहे म्हणे. तो शेणाने भरलेला घाण कपडा त्या संतांनी आपल्या आश्रमावरती आणला, त्याला धुतलं, साफ केलं आणि उन्हामध्ये वळणीवरती वाळायला टाकलं. पण त्याच संतांचा एक शिष्य गाईचं शुद्ध तूप घेऊन आला आणि संतांना दिला. संतांनी विचार केला, गाईचं शुद्ध तूप आहे, या तुपापासून आपल्याला भगवंताला दिवा लावता येईल, दीप प्रज्वलित करता येईल. मग आता दिवा लावायचा आहे म्हणून घरामध्ये तूप आहे, पंती आहे, पण वातच नाही. मग मला सांगा, वातीशिवाय दिवा लागतो का? लागतो? नाही लागत. संतांनी विचार केला, तूप आहे, पंती आहे, पण दिवा लावण्याकरता वातच नाही आपल्याकडे, मग लावायचा कसा? मग त्याला आठवलं, जो शेणाने भरलेला घाण कपडा जो धुवून टाकला होता ना वळणीमध्ये वाळायला, तो कपडा घर आश्रमामध्ये आणला, त्याला फाडलं आणि 108 वाटी त्या कपड्यापासून केल्या, त्या तुपामध्ये बुडवल्या आणि त्या कपड्याच्या वातीपासून, त्या दिव्यापासून वाती बनवून तो दीप प्रज्वलित त्या भगवंताच्या चरणाजवळ केला. त्यावेळेस त्या दिव्यामधून आवाज येऊ लागला की धन्य है सतपुरुषों का संग, जो बदल देता है जीवन के सारे रंग. तो कपडा काय म्हणतो माहितीये, ज्याच्यामध्ये दिवा लागलाय,
तो कपडा म्हणतो, सकाळी ज्यावेळेस मी एका ग्रस्ताच्या एका स्त्रीच्या घरी होतो तर शेणाने भरलेला घाण कपडा होतो, ज्याच्याने रोज घर सारवलं जात होतं. पण रात्री ज्यावेळेस एका साधूच्या सान्निध्यात आलो तर भगवंताच्या चरणाजवळ प्रज्वलित होणार एक दीपक बनलो. हा आहे संगतीचा परिणाम. म्हणून जीवनामध्ये संघ आपला चांगला असला पाहिजे. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवतो रूपे मन संधारयधिया. भगवंताला ध्यानात आणण्याकरता आपलं आसन परिपक्व करावं लागतं. प्रत्येक श्वासामध्ये त्याचं नामसंकीर्तन केलं पाहिजे, त्यावेळेस तो ध्यानात येतो. पण एक गोष्ट सांगू, गोपिकांमधला आणि आपल्यामधला फरक सांगू का तुम्हाला? आपल्याला कृष्णाला आठवावं लागतं, ध्यानात आणण्याकरिता आपल्याला एवढे उपाय करावे लागतात. पण गोपिकांचं तसं नाही बरं. एकदा झालं असं, एक गोपी यमुना किनारी ध्यान लावून बसली, डोळे बंद केले, पद्मासनामध्ये बसली आणि कडनी नारद जात होते. नारदांनी विचार केला, तो कृष्ण परमात्मा या धरावरती अवताराला आलेला आहे आणि ही गोपी नेमकं कोणाचं ध्यान लावून बसली असेल बरं? उत्कंठा वाटली नारदांना, म्हणे विचारावं तरी जाऊन. म्हणून नारदजी त्या गोपी जवळ आले आणि त्या गोपीला म्हणाले, म्हणे ए गोपी, गोपी म्हणे असं यमुना किनारी बसून कोणाचं ध्यान लावले सांग बरं तू. गोपी म्हणली, नारदा, मी कोणाचं ध्यान लावण्याकरता इथं बसली नाही. अहो तो कृष्ण मला सासू सासऱ्यांची सेवा करू देत नाही, मला घरातले काम नीट करू देत नाही, मला कोणाशी बोलू देत नाही, सतत 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 माझ्या या मनामध्ये चित्तामध्ये येऊन बसतो. वास्तविक मी त्या कृष्णाचं ध्यान लावण्याकरता बसली नाहीये, त्याला माझ्या ध्यानातून काढण्याकरता मी इथं ध्यान लावले. हाच फरक आहे गोपिकातल्या आपल्यातला. आपल्याला कृष्ण आठवावा लागतो, ध्यानात आणावा लागतो, आणि गोपिकांना कृष्ण ध्यानाच्या बाहेर काढावा लागतो. तसं जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवतो रूपे मन संधारयधिया. असा सगळा कर्म शुकदेवजी महाराज परीक्षितीला सांगतायत की भगवंताचं नाम घेतल्यानं जीवनामध्ये तुला भगवंताच्या चरणाची भक्ती प्राप्त होऊ शकते. मग कशी भक्ती प्राप्त होते याचा सगळा क्रम सांगितला. आसन परिपक्व करा, त्याचं नाम संकीर्तन करा, स्थूले भगवतो रूपे, स्थूल आणि सूक्ष्म रूपाचं ध्यान करा, असं सगळं शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात. पुढे 29 देवतांच्या उपासना सांगितल्या. अकामो सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्ती योगेन यजत पुरुषम परम. अंतःकरणामध्ये कामना असो नसो, काम असा सर्व काम असा, पण तीव्र भक्ती योगानं भगवंताची भक्ती करणं हेच सर्वांसाठी विहित आहे, असं भागवताने 2 स्कंदामध्ये सांगितलं. मग शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला म्हटले, बिले बतोरू क्रम विक्रमाने. जे कान भगवंताने आपल्याला कान दिलेत, भगवंताने आपल्याला डोळे दिले, मग ज्याचे कान भगवंताची कथा ऐकत नाहीत त्या कानाला शुकदेवजी काय म्हणतात? कोणाच्या? ज्याचे कान भगवंताची कथाच ऐकत नाहीत त्या कानाला बिले बतोरू, उंदराचं बीळ म्हटलं गेलं. बिले बतोरू क्रम विक्रमाने, बीळ कोणाचं? तुमच्या नाहीयेत, कारण मला माहितीये तुम्ही रोज कथेला येता. ज्याचे कान भगवंताची कथा भगवंताची कीर्तन श्रवण करत नाहीत त्याचं कान म्हणजे उंदराचं बीळ. आणि ज्याची जीभ भगवंताचं नाम घेत नाही, भगवंताचं भजन गात नाही, त्या जिभीला काय म्हटलं माहितीये? बेडका समान. म्हणजे ज्याची जीभ केवळ संसारातल्याच घटनेचं चिंतन करते, म्हणजे डराव 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 करते, ती बेडका समान आहे. म्हणून भगवंताचं नाम घ्या. ज्याने आपल्याला कान दिलेत, ज्याने आपल्याला नेत्र दिले, ज्याने आपल्याला मुख दिलं, त्या मुखाने वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम, या कानाने त्याच्या कथा श्रवण करा, असं शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतायत. परीक्षिती राजा शुकदेवांना म्हटला, देवा तुम्ही म्हणताय मुक्ती नको मागू, भक्ती माग, मग मला भगवंताच्या सगळ्या भक्तीच्या लीला मला तुम्ही सांगा. शुकदेवजी महाराज अनेक लीलांचं चिंतन करत 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 सांगतात की एके दिवशी ब्रह्मदेव आणि नारद यांच्यात संवाद चालू होता. नारदाने ब्रह्मदेवाला विचारलं, म्हणे पिताजी
रोज उठल्याबरोबर तुम्ही नेमकं कोणाचं ध्यान लावता, कोणाचं स्मरण करता? तुम्ही ईश्वर आहात, तुम्ही भगवान आहात, तरी सुद्धा उठल्याबरोबर तुम्ही रोज कोणाचं तरी ध्यान लावता. का लावता? कशाकरिता लावता? ब्रह्मदेवाने सांगितलं, मी ईश्वर नाहीये, जगद्गुरु तो कृष्ण आहे, त्या कृष्णाचं मी ध्यान लावतो. मग नारदजी म्हटले, तो कृष्ण कोण आहे? त्या कृष्णाच्या सगळ्या लीला मला सांगा. मग त्यावेळेस ब्रह्मदेवानी नारदांना चतुर्श्लोकी भागवत सांगितली. ज्या चतुर्श्लोकी भागवतातून, ज्या श्लोकातून 18,000 श्लोकांची संहिता निर्माण व्यासांनी केली होती. ब्रह्मदेवानी नारदाला सांगितली होती 4 श्लोक, आणि त्या 4 श्लोकाचा विस्तार ब्रह्मदेवानी नारदाला करायला सांगितला होता की नारदा, मी जे ज्ञान तुला सांगतोय ते प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलं पाहिजे, प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञान पोहोचलं पाहिजे, त्याच्यामध्ये अजून वाढ कर, याचा विस्तार कर. जसं आपल्याला काय वाटतं, आपण जेवढी संपत्ती कमवली याच्यामध्ये आपल्या मुलाने अजून वाढ करावी. प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं, बाबा आपण आतापर्यंत एवढं कमवलंय, याच्या पुढून आपल्या मुलाने याच्यामध्ये अजून वाढ करावी, अजून कमवावं. प्रत्येक आई वडिलांना वाटतं. तसं ब्रह्मदेवालाही वाटलं, म्हणे मी तुला 4 श्लोक देतोय ना, याचा विस्तार कर, याच्यामध्ये वाढ कर. मग एका गुरुकुलामध्ये एक गुरुजी आणि 2 विद्यार्थी होते. पण ते जे 2 विद्यार्थी होते ना, एक होता संन्यासी आणि एक सर्वसाधारण गृहस्थाश्रमातला होता. असे 2 विद्यार्थी. आणि गुरुजी असे व्यासपीठावर बसलेले, ते दोन्ही शिष्य समोर बसलेले. गुरुजी बसल्याबरोबर सहज गुरुजींच्या मनामध्ये विचार चालू होता, आता आपलं वय झालंय, आपण गेल्याच्या नंतर आपलं सगळं साम्राज्य, आपलं हे सगळं वैभव नेमकं कोण सांभाळणार? विचार करत होते. पटकन एक शिष्य उठला, म्हणे गुरुजी मी आहे ना, तुम्ही स्वतः मला गेल्याच्या नंतर सगळं तुमचं वैभव, तुमची सगळी संपत्ती मी सांभाळेन ना, तुम्ही चिंता करू नका म्हणे. मग दुसरा शिष्य लगेच उठला, म्हणे नाही गुरुजी, हा नाही, मी सांभाळतो, तुम्ही स्वतः मला गेले ना की तुमचं सगळं वैभव मी सांभाळतो, तुम्ही काही चिंता करू नका. गुरुजींना प्रश्न पडला, दोघेही म्हणतायत की मी सांभाळतो मी सांभाळतो, पण या दोघांपैकी कोण योग्य आहे की माझ्या गेल्याच्या नंतर हे सगळं वैभव सांभाळण्याचं सामर्थ्य नेमकं कोणाचं आहे, अधिकारी नेमका कोण आहे, या दोघांपैकी योग्य कोण आहे हे बघितलं पाहिजे. म्हणून गुरुजींनी सांगितलं, म्हणे यांची आपण एक्झाम घेऊ, परीक्षा घेऊ. मग गुरुजींनी काय केलं, मुठभर हरभरे घेतले. हरभरे समजतात, चणे म्हणतात ना, मुठभर हरभरे घेतले आणि दोन्ही विद्यार्थ्यांच्या हातामध्ये दिले मुठ भरून हरभरे, आणि सांगितलं, हीच मुठभर हरभरे मला 1 वर्षाच्या नंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणून दाखवायची. हीच हरभरे जी मी मुठ भरून देतो ना, हीच हरभरे मला 1 वर्षानंतर आणून द्यायची. दोन्ही विद्यार्थी म्हटले ठीक आहे गुरुजी. निघाले, दोघेही आश्रमाच्या बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर तो संन्यासी जे होता ना, त्याला होत्या जटा. त्याने विचार केला, गुरुजींनी असं सांगितलंय की हीच हरभरे गुरुकुलामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणायचे आहेत. आता हीच हरभरे जर घेऊन जायचं म्हटलं तर मला सांभाळून ठेवावं लागेल. म्हणजे कुठे ठेवायचं? मग त्याने एक काम केलं, आपल्या केसाच्या जटा खोलल्या आणि ते मुठभर हरभरे आपल्या जठेमध्ये बांधून ठेवले. कुठं? डोक्यावरती. एवढ्या लांब जटा आहेत त्याच्या, आणि त्या मुठभर हरभरे त्या जठेमध्ये असे गच्च बांधून ठेवले. म्हणे हा आता व्यवस्थित आहेत, 1 वर्षाच्या नंतर आपण याला घेऊन जाऊ शकतो, काही टेन्शन नाही म्हणे. मग दुसरा जो होता ना, तो फार हुशार होता. त्याने विचार केला, गुरुजींनी असं सांगितलंय की हीच हरभरे गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेऊन जायचे, आता कुठं ठेवायचं? मग त्याने विचार केला, म्हणजे आपण एक काम करू, शेतामध्ये जाऊ आणि ह्या हरभऱ्याची पेरणी करू. पेरणी करायचं ठरवलं. त्याने ते मुठभर हरभरे शेतामध्ये पेरले. 4 महिन्याच्या नंतर त्याच्या दुप्पट झाले. परत पेरले, त्याच्या 4 महिन्याच्या दुप्पट झाले. असं करता 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 त्याने एक ट्रॅक्टर भरून हरभरे जमा केले 1 वर्षानंतर. आणि दोन्हीही विद्यार्थी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुजींच्या आश्रमात आले. गुरुजी बसलेले व्यासपीठावर आणि गुरुजींनी सांगितलं, म्हणे मी दिलेली हरभरे दोघांनीही आणलेत का?
तो संन्यासी पटकन उठला म्हणे हो गुरुजी, तुम्ही दिलेले हरभरे मी अगदी व्यवस्थित सांभाळले, तुम्ही चिंताच करू नका. म्हणे दाखव म्हणे कुठे. सगळ्या जटा खोल्या, जशा जटा खोल्या, मला सांगा 1 वर्षानंतर त्या जटेतून काय निघणं अपेक्षित आहे बरं? किड्या, मुंगे, आळ्या, सगळे कीटक नाशक त्या जटेमधून निघाले. गुरुजी म्हटले अरे जर तुला मी दिलेले मुठभर हरभरे चणे तुला वर्षभर सांभाळता आले नाहीत, तर माझं एवढं मोठं साम्राज्य तू कसा काय सांभाळशील? मग दुसरा विद्यार्थी होता, त्याला विचारलं गुरुजींनी, म्हणे मी हरभरे दिले होते, सांभाळत म्हणे नीट? म्हणे हो गुरुजी, खूप सुंदर, खूप छान सांभाळत. म्हणे कुठे आहे? म्हणे गुरुजी 2 मिनिट बाहेर या ना तुम्ही. गुरुजी म्हणले बाहेर यायची काय गरज आहे? म्हणे आतमध्ये घेऊन ये. म्हणे नाही. गुरुजी चला ना बाहेर 2 मिनिट. गुरुजींच्या हाताला धरलं आणि आश्रमाच्या बाहेर आला. म्हणे गुरुजी तुम्ही सांगितलं होतं ना हीच हरभरे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला आणून दाखवायचे. ही बघा तुम्ही दिलेली हरभरे, त्या हरभऱ्यापासून मी 1 ट्रॅक्टर भरून हरभरे केले. सांगण्याचा मुद्दा काय? गुरुजींनी विचार केला माझ्या साम्राज्य सांभाळण्याचा अधिकारी तू आहेस. त्या विद्यार्थ्याला सांगितलं. मला सांगण्याचा मुद्दा काय होता? प्रत्येक आई वडिलांना काय वाटतं की आपण जे धन कमवले, आपण जी संपत्ती कमवली, त्याच्यामध्ये आपल्या मुलाने अजून वाढ करावी, त्याचा विस्तार करावा. तसं ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलं मी तुला 4 श्लोक शिकवतोय, पण त्या 4 श्लोकाचा विस्तार कर. आणि मग ती 4 श्लोक गंगा किनारी नारदांनी व्यासांना दिली आणि मग त्या व्यासांनी 4 श्लोकापासून 18,000 श्लोकांची निर्मिती गंगा किनारी केली होती. असा भागवताचा क्रम आहे. द्वितीय स्कंदाचं चिंतन शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतायत. दोघांमधला संवाद तिथे चालू आहे. गंगा किनारी शुकदेवजी महाराजांना परीक्षिती राजा प्रश्न विचारतोय. आणि मग द्वितीय स्कंदाचा साधनेचा विचार करत असताना पुढे तृतीय स्कंदामध्ये 2 भगवत भक्तांचं मिलन सांगितलं गेलं. द्वितीय स्कंद म्हणजे फक्त साधन स्कंद, भगवंताला कसं प्राप्त करून घ्यायचं याचा उल्लेख 10ही अध्यायात केलाय. जितासनो जितश्वासो पाठीमागे आपण क्रम बोलून आलो, फक्त साधन सांगितलं. आणि तृतीय स्कंदामध्ये 2 भगवत भक्तांचं मिलन सांगितलं. कोण आहे 2 भगवत भक्त? एक आहेत विदुरजी आणि दुसरे आहेत उद्धवजी. उद्धवजी राधा कृपा प्राप्त आहेत आणि विदुरजी श्रीकृष्ण कृपा प्राप्त आहेत. या 2 भगवत भक्तांचं मिलन गंगा किनारी झालं. मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा
ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई संत मिले। गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा रानी सरकार की जय, बोलिए श्रीमद् भागवत महापुराण की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। आहे म्हणजे लक्षात आहे। तृतीय स्कंदामध्ये 2 भगवत भक्तांचं मिलन सांगितलं। फक्त प्रत्येक स्कंदामधला भाव फक्त मी तात्विक चिंतन मांडून भगवंताच्या जन्माकडे आपल्याला जायचंय, कारण भगवंताचा जन्म आहे दशम स्कंदामध्ये आणि आपण आहोत तृतीय स्कंदामध्ये। म्हणजे आपली गाडी एवढी स्लो चालू आहे की त्याच्यामुळे फक्त मुख्य भाव सांगत मी चालले, कारण दशम स्कंदापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। आपण आहोत तृतीय स्कंदामध्ये। तृतीय स्कंदामध्ये 2 भगवत भक्तांचं मिलन सांगितलं, उद्धवजी आणि विदुरजी। कोण आहेत विदुरजी? ज्यांच्या घरी साक्षात भगवान श्री कृष्ण परमात्मा त्यांचा प्रसाद प्राप्त करण्याकरिता गेले होते। त्या तृतीय स्कंदामध्ये विदुरजींची कथा सांगितली। काय आहे त्या विदुराचं चरित्र? ज्या वेळेस युद्धाची स्थिती निर्माण झाली त्यावेळेस भगवान श्री कृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाला सांगितलं, अरे असं अनियतीने वागू नकोस। एक गोष्ट सांगू, महाभारताच्या अनुसार, इतर ग्रंथाचं माहिती नाही, पण महाभारताच्या अनुसार महाभारताचं युद्ध व्हावं ही प्रामाणिक इच्छा कोणाची होती माहितीये? कुंती मातेची। तिलाही वाटायचं की आपल्या दोन्ही भावंडांनी समान राहावं, न्यायपूर्वक राहावं। पण कुंतीच्या जीवनामध्ये प्रसंगच असा आला, त्यावेळेस कुंती मातेला निर्णय घ्यावा लागला की आज माझ्या मुलांना स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे। त्यावेळेस कुंतीने सांगितलं युद्ध झालं पाहिजे म्हणून। भगवंतांनी फार प्रयत्न केले युद्ध थांबवण्याकरिता। भीष्माचार्यांना सांगितलं होतं, म्हणे भीष्म पितामह युद्ध थांबवा, तुम्ही सांगू शकता माझं वय झालंय, मी युद्ध करू शकत नाही। तुम्ही फक्त तुमच्या वयाचं जरी कारण सांगितलं असतं ना तरी महाभारताचं युद्ध थांबलं असतं, झालं नसतं। पण भीष्माचार्यांनीही ऐकलं नाही। द्रोणाचार्याकडे गेले भगवान श्री कृष्ण परमात्मा। द्रोणाचार्याला सांगितलं, म्हणजे द्रोणाचार्य तुम्ही सांगा कौरव आणि पांडव दोन्हीही विद्यार्थी मला समान आहेत, दोघांमध्येही वादविवाद होऊ नये, तुम्ही फक्त समान आहे एवढा शब्द टाका, महाभारताचे युद्ध थांबेल। पण द्रोणाचार्याने सुद्धा स्वतःचा स्वार्थ बघितला। द्रोणाचार्य म्हटले, देवा मी इथं कौरवांना पांडवांना शिकवण्याचा त्यांचा गुरु आहे, शिक्षक आहे मी, आणि महिनाभराचा तो चेक येतो ना त्याच्यावरती दुर्योधनाची सही असते। स्वतःचा स्वार्थ पाहिला। पण द्रोणाचार्यांनी भीष्माचार्यांनी फक्त कारण जरी दिलं असतं ना तरी महाभारताचं युद्ध रद्द झालं असतं। त्यावेळेस कुंती मातेनं निर्णय घेतला, म्हणे नाही, क्षत्रिय मुलाला सिद्ध, माझ्या दोन्ही मुलांना स्वतःला सिद्ध होण्याची आज वेळ आली आहे। त्यावेळेस कुंतीचा निर्णय महाभारताच्या अनुसार मी सांगते तुम्हाला। म्हणून भगवान श्री कृष्ण परमात्मा दुर्योधनाकडे गेले। दुर्योधनाला सांगितलं, अरे असं अनियतीने वागू नको, नीतीने वाग, धर्मपूर्वक वाग, पांडवांचा हक्क पांडवांना देऊन टाक, असं वागू नको, असं करू नको। दुर्योधन ऐकायला तयार नाही। दुर्योधनाने सांगितलं, सुईच्या अग्रभागी मावेल इतकी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही। आणि जर सामर्थ्य असेल तर युद्ध करूनच जमीन घ्यावी लागेल। पण एक सांगू, भगवान श्री कृष्ण परमात्मा वास्तविक दुर्योधनाला समजवण्याकरता गेलेच नव्हते। ते फक्त निमित्त मात्र कारण होतं, फक्त निमित्त मात्र कारण।
कारण भगवंताला माहिती होतं दुर्योधनाचा काळ निकट आलाय. याला मी कितीही समजावून सांगितलं तरी तो ऐकणार नाहीये. निमित्त मात्र कारण होतं, कारण महाभारताच्या युद्धाची रचना भगवंताच्या संकल्पानेच झाली होती. याचा काळ निकट आलाय हे भगवंताला माहिती होतं. फक्त निमित्त मात्र कारण होतं कृष्ण येणं आणि दुर्योधनाला समजावून सांगितलं, फक्त निमित्त मात्र. पण दुर्योधनाच्या लक्षात आलं कृष्ण परमात्मा आपल्याकडे आलेत, मग आपण भगवंताला पंच पक्वान बनवलं आहे ते भोग आपण भगवंताला देऊ. दुर्योधन म्हटला, देवा म्हणे तुम्ही येणार आहात हे मला माहिती होतं, म्हणून मी तुमच्याकरिता भोजन पंच पक्वान बनवले. कृष्णाने सांगितलं, दुर्योधन व्यक्ती दोन परिस्थितीमध्ये जेवण करतो. किती? दोन परिस्थितीमध्ये. एक, जर त्याला भूक लागली असेल तर तो जेवतो, आणि देणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम असेल तर जेवतो. ना तुझ्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी प्रेम आहे, ना मला भूक आहे, नको मला. आणि तिथून मग भगवान परमात्मा महालाच्या बाहेर आले. आणि महालाच्या बाहेर आल्याबरोबर एका गृहस्थाला विचारलं, कारण भगवान परमात्मा गेले होते अनेक जन्म जन्मांतरापासून कल्पांतरापासून जे विदुर आणि माझं भजन करतायत त्यांना भेटण्याकरिता कृष्ण परमात्मा गेले होते. दुर्योधनाला भेटण्याकरिता फक्त कारण आहे ते, पण कृष्ण गेले होते विदुराणीला भेटण्याकरिता. विचारलं एका ग्रस्ताश्रमातल्या लोकाला, का हो म्हणे माझ्या काकाचं घर कुठे सांगाल का तुम्ही? तो किती लीला पुरुषोत्तम आहे पहा बरं. तो कृष्ण अंतर्यामी, त्याला माहिती नसेल का आपले विदुराणी कुठे राहतात ते, आपले काका काकी कुठे राहतात याला माहिती नसेल. पण भक्तासाठी भगवान परमात्मा आपली भगवतता विसरून जातात की आपण भगवान आहे. विचारलं, अरे का हो माझ्या काकाचं माझ्या काकीचं घर कुठे सांगा ना मला. त्या ग्रस्ताने सांगितले, समोर ती झोपडी दिसते ना, त्या झोपडीमध्ये तुमचे काका आणि काकी राहते. मग कृष्ण परमात्मा आले. विदुरजी घरामध्ये नव्हते, पण विदुराणी स्नान करत होती घरामध्ये. आणि भगवान कृष्ण कन्हैया विदुराणीच्या दरवाजावरती गेले आणि हळूच जाऊन कडी वाजवली. म्हणे, काकी मी कृष्ण आलोय. विदुराणी स्नान करत होती, घाई मध्ये कपडे बदलली, साडी नेसली आणि धावत गेली आणि दरवाजा उघडला तर साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा दिसले. त्या भगवंताच्या स्वरूपाकडे विदुराणी एवढी पाहत होती की भगवंताच्या स्वरूपाकडे पाहत असताना तिला तिच्याच घटनेचं भान नाही की आपण दरवाजा उघडून कोणाला पाहतोय. भगवंताच्या स्वरूपाकडे पाहत होती. कृष्ण परमात्मा म्हटले, काकी मला आतमध्ये बोलवतेस का दरवाजामध्येच माझ्याकडे बघत बसतेस? म्हणजे आत बोलव ना मला. मग भगवंताला आत आणलं. म्हणे, काकी म्हणे मला खूप भूक लागल्या, पटकन अगोदर काहीतरी मला खायला दे. कोण म्हणला? कृष्ण. म्हणे, काकी मी सकाळपासून काहीच नाही खाल्लं, म्हणे माझं पोट रिकाम आहे, आता एवढी भूक लागली ना, काहीतरी मला बनवून दे ना. विदुराणीच्या मनामध्ये प्रश्न पडला, भगवान परमात्मा माझी चेष्टा करतायत का? भगवंताला माहिती नाही मी वनामध्ये जंगलामध्ये वनामधले फुलं आणून फळं आणून मी माझं जीवन व्यतीत करते. भगवंताला माहिती आहे ना, तरी सुद्धा भगवान परमात्मा मला पंचपक्वान मागतायत, माझी चेष्टा करतायत का? विदुराणी विचार करू लागली. म्हणे, काकी अगं तू बोलतच बसणार का? मला काय खायला आणणार? आण ना काहीतरी, फार भूक लागली. म्हणे, देवा तुम्ही दुर्योधनाकडे गेला होता, अहो त्याने तुमच्याकरिता पंचपक्वान बनवलं असेल ना, तुम्ही जेवून नाही आले तिथून? म्हणे, नाही. म्हणे, मला माहिती होतं ना माझ्या काकीने मला पंचपक्वान जेवण बनवलंय, माझ्याकरिता फार मोठी सामग्री बनवली, म्हणून मी तिथे जेवलोच नाही, तुझ्याकडेच आलो. विदुराणी मनातल्या मनात लाजू लागली की देवा माझ्याकडे देण्यासारखं तुम्हाला काहीच नाही, मी काय देऊ तुम्हाला, एवढी भूक लागली आहे तर. पण घरामध्ये केळी होती. भगवान परमात्मा समोर बसले. विदुराणीने घरामधली केळी आणली. लीला बघा बर का, ती विदुराणी भगवंताच्या प्रेमामध्ये एवढी वाहून गेली आहे, ती काय करते तिलाही भान नाही. केळी आणली,
भगवंताच्या समोर बसली, हातामध्ये एक केळी घेतली, केळीची साल भगवंताला खाऊ घालू लागली. केळ म्हणजे स्वतः खायली. सगळ्या केळीची साल भगवंताला खाऊ घालते आणि फक्त केळ म्हणजे आपण खाते. तिला समजत नाही. तेवढ्यात आली विदुरजी. विदुरजीने पाहिलं ही काय अनर्थ करते. केळ स्वतः करते आणि केळाची साल भगवंताला खाऊ घालते. धावत धावत गेले आणि हातातलं ते केळ विस्कुटून घेतलं. म्हणजे अगं काय करतेस, तो ईश्वर आहे, तो भगवान आहे. केळ म्हणजे स्वतः खातेस आणि केळाची साल भगवंताला खाऊ घालतेस. कृष्ण काय म्हटलं माहितीये, म्हणे काका तुम्ही सगळा रंगच भंग करून टाकला. काकी एवढ्या प्रेमाने मला खायला देत होती, एवढ्या आनंदाच्या भावनेमध्ये ती मला खायला देत होती. हा, तुमचं प्रेम नाही असं मला म्हणायचं नाहीये काका, पण जे प्रेम त्या केळाच्या सालीमध्ये होतं ना, ते प्रेम या केळामध्ये नाहीये. बरं कोण म्हटलं? कृष्ण म्हटला. केळी घेतली हातातली आणि ती केळी विदुरजी स्वतः भगवंताला खाऊ घालू लागले. त्यावेळेस कृष्ण म्हटला, काका तुमचं प्रेम नाही असं मी म्हणत नाहीये, फार प्रेम आहे तुमचं, पण जो रस, जो गोडवा त्या केळाच्या सालीमध्ये होता ना, तो गोडवा या केळामध्ये नाहीये. का म्हटला कृष्णाचा? कारण त्या विदुराणीला बाणच नाही राहिलं. भगवंताच्या स्वरूपाकडे पाहत 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 ती भगवंताला काय खायला घालते याचंही बाण नाही तिला. एवढी भक्ती तिची होती. मग भगवंताने तिचा प्रसाद खाल्ला. विदुर आणि भगवंताचा संवाद झाला. विदुरजीने विचारलं, देवा अचानक तुम्ही माझ्या महालाकडे येणं कसं काय केलं सांगा बरं. बरं एक विषय असा आहे, विदुर आणि विदुराणी महालाच्या बाहेर झोपडीमध्ये का राहत असतील बरं? माहितीये का राहत असतील? महाभारताच्या प्रसंगामध्ये ज्या वेळेस द्रौपदीला निर्वस्त्र केलं जात होतं, त्यावेळेस भीष्म पितामहा, कारण भीष्म पितामहाला सुद्धा प्रश्न पडला होता. कधी? मृत्यू समय. ज्या वेळेस भीष्म पिता बाणावरती झोपले होते ना, त्यावेळेस भीष्माचार्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला होता, देवा असं मी काय पाप केलं होतं जेणेकरून एवढा त्रास मला सहन करावा लागतोय. प्रत्येक रोम रोमामध्ये माझ्या बाण गेलाय. असं काय पाप मी केलं जेणेकरून मला बाणावरती झोपावं लागलं? कृष्ण म्हटला, बरं झालं विचारलात ते. कृष्णाने सांगितलं, ज्या वेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तुम्ही तिथेच होता, बरोबर? मग जर तुम्हाला वाटलं असतं तो होणारा अत्याचार तुम्ही तुमच्या डोळ्यांनी थांबवू शकला असता, पण थांबवलात का? राज्य सिंहासनावरती बसून एका स्त्रीवरती होणारा अत्याचार तुम्ही डोळ्याने पाहत राहिलात भीष्माचार्य. का नाही थांबवलं तुम्ही? का जागेतून उठला नाही? त्यावेळेस भीष्माचार्यांनी उत्तर दिलं, देवा मी का वाचलो नाही, का जागेतून उठलं नाही? कारण दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, म्हणून मी नाही उठू शकलो. आणि हाच विचार विदुरजींच्या सुद्धा मनामध्ये होता. विदुरजींचं मन सतत विदुरजींना खायचं. अरे मी असं काय पाप कर्म केलं जेणेकरून माझ्या कुलवधूचा अपमान मला माझ्या डोळ्याने पाहावा लागला? मी काहीच नाही करू शकलो. पण नंतर लक्षात आलं, हा सगळं दुर्योधनाच्या अन्नाचा प्रभाव आहे. आणि म्हणून दुर्योधनाच्या घरचं अन्न खायचं नाही, म्हणून विदुर आणि महालाच्या बाहेर एका झोपडीमध्ये आपलं जीवन व्यतीत करत होते, की दुर्योधनाच्या अन्नाचा प्रभाव आपल्या बुद्धीवरती, आपल्या जीवनावरती नाही झाला पाहिजे. म्हणून एका जंगलामध्ये विदुराणी राहायचे. विदुरजींनी विचारलं, देवा का अचानक कसं काय येणं केलं? भगवंताने सांगितलं, दुर्योधनाकडे आलो होतो. दुर्योधनाला फार समजावून सांगितलं, दुर्योधन ऐकायला तयार नाही. असं सांगून कृष्ण परमात्मा गेले आणि विदुरजी गेले दुर्योधनाकडे आणि दुर्योधनाला सांगितलं, धृतराष्ट्र दुर्योधन तर पापी आहेच आहे, त्यात काय शंकाच नाही, पण पाप करणाऱ्याला प्रोत्साहन देणारा तितकाच पापी असतो. अरे तुझ्या जर या महालामध्ये नीतीला स्थान नाही, प्रामाणिकतेला स्थान नाही, तर विदुर नीतीची काय गरज आहे? आणि मला थांबण्याचं तरी इथं काय कारण आहे? म्हणून विदुरजींनी सगळी शस्त्र वस्त्र सगळं जागेवरती ठेवलं आणि वनाच्या दिशेने विदुरजी निघाले. कुठं आले? यमुना किनारे आले. आणि यमुना किनारी आल्याच्या नंतर त्या यमुना किनारी विदुरजींना उद्धवांची भेट झाली.
दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं. विदुरजींनी उद्धवजीला विचारलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा व्यवस्थित आहेत ना, ठीक आहेत ना, असं सगळं विचारल्याच्या नंतर उद्धवजींनी सांगितलं, देवा विदुरजी म्हणे, काका ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यामुळे आपल्या या पृथ्वीला आनंदाची अनुभूती आली, ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपले अवतारे कार्य पूर्ण करून स्वतः मला निघून गेले. असं सांगितल्याबरोबर विदुरजींच्या डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. उद्धवजी म्हटले, काका रडू नका बरं, तुम्ही फार भाग्यवान आहात. अहो, ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा स्वतः मला जात होते ना, त्यावेळेस कृष्ण परमात्मा केवळ माझा विदूर फक्त तुमचं स्मरण करत होते. एवढे भाग्यवान आहात तुम्ही. आणि भगवान श्रीकृष्णांनी जात असताना तुमच्यासाठी एक उपदेश सांगून गेले. विदुरजी म्हटले, उद्धवजी तो काय उपदेश आहे मला सांगा ना एकदा तुम्ही. उद्धवजींनी सांगितलं, मला माफ करा काका, पण उपदेश करण्याची आज्ञा मला नाही. गंगा किनारी मैत्रीय मुनी बसलेत, त्या मैत्रीय मुनीकडे तुम्ही जा, तो उपदेश करण्याची आज्ञा त्यांना आहे. उद्धवजींचा निरोप घेऊन प्रणाम करून विदुरजी इकडे मैत्रीय मुनींकडे आले. मैत्रीय मुनींना प्रणाम केला आणि मग विदुरजींनी मैत्रियांना अनेक प्रश्न केले. काय प्रश्न केले? सुखाय कर्मानी करोती लोक. विदुरजींनी प्रश्न केला, सगळा संवाद सांगितला. त्या संवादातला एक प्रश्न विदुरजींनी मैत्रियांना केला. म्हणे, मला सांगा मैत्रीय मुनी, संसारातला प्रत्येक जीव कार्य करतो कशाकरिता? फक्त सुख भेटावं म्हणून. पैसा कमवायचा, सुख प्राप्त व्हावं म्हणून. घर बांधायचं, सुख प्राप्त व्हावं म्हणून. मान प्रतिष्ठा, फक्त सुख प्राप्त. रात्रंदिवस व्यक्ती एज्युकेशन घ्यायचं, शाळा शिकायची, सुखाकरिता. संसारातल्या सगळ्या घटनेचा अट्टहास फक्त एक, आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त व्हावं. मग मला सांगा मैत्रीय मुनी, या संसारात प्रत्येक व्यक्ती सुखासाठी प्रयत्न करतो, पण त्याला सुख तर भेटत नाही, भेटतं सगळं दुःखच. मग जर या संसारामध्ये सगळं दुःखच आहे, तर भगवंताने सृष्टीची निर्मितीच का केली सांगा? का केली असेल? त्यावेळेस मैत्रीय मुनीने सांगितलं, म्हणे, व्यक्तीची बघण्याची दृष्टी जर व्यवस्थित असेल तर व्यक्तीला या संसारामध्ये सुखच प्राप्त होतं. आणि व्यक्तीची बघण्याची दृष्टी जर चुकीची असेल तर सुखातही त्याला दुःखच प्राप्त होतं. एखाद्याच्या मनामध्ये समजा दोन मित्र आहेत किंवा आपल्यामधला संवाद, थोडं मोकळं बोलते, तुम्ही आहात आणि मी आहे. माझ्याकडून माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी वेगळ्याच अपेक्षा आहेत की मला आता एवढं धन प्राप्त होईल, मला आता खाली बसलेले लोक एवढा सन्मान देतील. माझ्या मनामध्ये हा भाव चालू आहे. किती दिवस? 1 महिना, 2 महिने. पण मला हे माहिती नाही की तुमच्या मनामध्ये सुद्धा तेच चालू आहे की दीदी आपल्याला असं म्हणतील, दीदी आपल्याला असं करतील. सेम भाव चालू आहे. माझ्या मनामध्ये तोच चालू आहे, तुमच्या मनाही तोच चालू आहे. असं किती दिवस चालतं? 1 महिना, 2 महिने. बरं ठीक आहे, चला 10 दिवस फक्त चालेल. पण 11व्या दिवशी लक्षात येतं की मलाही तुमच्याकडून काय प्राप्त नाही झालं आणि माझ्याकडूनही तुम्हाला काय प्राप्त नाही झालं. मग त्यावेळेस एकमेकांमधले दोष दिसू लागतात. म्हणे याच्याकडे काय नाही, म्हणे लोकांचे दोष आपण पाहतो, राहतं काय शेवटी? फक्त दुःख. ना मला तुमच्याकडून काय प्राप्त होतं, ना माझ्याकडून तुम्हाला काय प्राप्त होतं. हे दुःख कशामुळे प्राप्त होतं? केवळ अपेक्षेमुळे. म्हणून मैत्रीय मुनी सांगतात, बघत असताना फक्त कुठल्याही घटनेकडे सेवेच्या दृष्टिकोनातून पहा. मी कर्म करत असताना मला या कर्मातून किती धन प्राप्त होईल आणि किती फळ मला प्राप्त होईल या विषयाने पाहू नका. आपण जिथे जाऊ, जिथे राहू, तिथं आपण एक सेवा म्हणून आपण कार्य करा, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख प्राप्त होणार नाही. बघण्याची दृष्टी जर आपली व्यवस्थित असेल तर जीवनामध्ये आपल्याला दुःखामध्ये सुद्धा सुखच प्राप्त होतं, जर आपली बघण्याची दृष्टी व्यवस्थित असेल तर. असं मैत्रीय मुलीमध्ये संवाद चालू आहे. पुढे सृष्टीची निर्मिती सांगितली. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. सर्वप्रथम ब्रह्मदेवाची निर्मिती झाली.
ब्रह्मदेवाची निर्मिती झाल्याच्या नंतर नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म आहे. ब्रह्मदेवानी नंतर सनक सनंदन सनातन सनत कुमार 4 ऋषींना प्रगट केलं. भ्रुकुटीमधून शिवजींना प्रगट केलं. असा सगळ्या सृष्टीचा विचार सांगितला. पण विशेष करून वाम आणि दक्षिण बाजूतून एक पुरुष आणि एक स्त्री यांना जन्माला ब्रह्मदेवाने घातलं. वाम आणि दक्षिण बाजू, त्यांचं नाव आहे मनु आणि शतरूपा. यांना सांगितलं सृष्टीची निर्मिती करा. यांनी सांगितलं सृष्टी जर जागेवर असेल तर आम्ही सृष्टीची निर्मिती करू, सृष्टी जर जागेवरती नसेल तर आम्ही कशी काय करायची. त्यावेळेस विचार करताच ब्रह्मदेवाच्या शिकेमधून वराह भगवान प्रकट झाले. ज्या वराह भगवंतानी, ज्या हिरण्याक्षाने आपली पृथ्वी रसातळाला घेऊन गेला होता, त्या पृथ्वीला वराहाच्या माध्यमातून, वराह भगवंताच्या माध्यमातून पृथ्वीला जागेवरती स्थानापन केलं आणि मग सृष्टीची निर्मिती मनु आणि शतरूपाच्या माध्यमात. विस्ताराचा विषय, भागवताने सृष्टीची निर्मिती फार विस्ताराने सांगितली आहे. का निर्माण केली, कशाकरिता निर्माण केली, असं सगळं निर्मिती केली. आणि मग पण एक सांगू, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप कोण आहेत माहितीये? त्यांना राक्षसोनी का प्राप्त झाली? एक दिती आणि कश्यप पती पत्नी आहेत. पण झालं असं, संध्याकाळच्या वेळी दितीच्या मनामध्ये कामवासना तयार झाली. संध्याकाळच्या वेळी कश्यपजी म्हटले, अरे संध्याकाळचा वेळ हा भगवंताची पूजा पाठ करण्याचा असतो. आहारे जायते व्याधी गर्भ दृष्टाश्रमैतुने निद्रायाम हरते लक्ष्मी स्वाध्यायम मरणम दुह. सायंकाळच्या वेळी आपण जेवण नाही केलं पाहिजे. सायंकाळच्या वेळी आपण अभ्यास नाही केला पाहिजे. आणि सायंकाळच्या वेळी आपण झोपलं नाही पाहिजे. जर या घटना जर कोणी करत असेल तर करू नका. याच्याने काय होतं, निद्रायाम हरते लक्ष्मी. जर तुम्ही दिवस मावळाच्या टायमिंगला 5:30 ते 7 या दरम्यान जर झोपत असाल तर झोपू नका. याने काय होतं, शास्त्र सांगतं, निद्रायाम हरते लक्ष्मी. आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही. आहारे जायते व्याधी गर्भ दृष्टाश्रमैतुने. कारण सायंकाळची वेळ ही भगवंताची पूजा पाठ करण्याची वेळ असते. त्यावेळी जेवण करायचं नसतं, झोपायचं नसतं, स्वाध्याय करायचा नसतो. भगवंताच्या नाम संकीर्तनाची वेळ आहे. तसं कश्यपांनी सांगितलं, म्हणे दिती सायंकाळची वेळ आहे आणि तुझ्या मनामध्ये असे विचार कसे काय येऊ शकतात? मी ध्यानाला बसलो. पण एक सांगू, सायंकाळी असो किंवा सकाळी असो, आपल्या जीवनामध्ये एखादा तरी सदनियम असलाच पाहिजे. नियम असला पाहिजे. कोणी कोणी पूजा पाठ केल्याच्या नंतर जेवण करतं, हा त्यांचा नियम असतो. कोणी भजन केल्याच्या नंतर जेवण करतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक नियम असतो आणि ज्याच्या नाही त्याच्या लावून घ्या. कारण नियमाने एक जीवनाला नवीन वळण भेटतं, एक वळण प्राप्त होत असतं. एक ठिकाणी प्रवचनामध्ये एक संत महात्मा सांगत होते, म्हणजे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये एखादा तरी नियम केला पाहिजे. मग 4 जण उठली. एकाने सांगितलं म्हणे मी एकादशीचं व्रत करेन. एकाने सांगितलं मी भगवंताचं नाम संकीर्तन करेन. सगळ्यांनी नियम धरले. पण त्याच्यामध्ये एक गृहस्थ होता. त्याने सांगितलं म्हणे हे बघा, मी आहे शेतकरी, रोज मला काम करावं लागतं, त्याच्यामुळे मला काय उपवास होणार नाही, मला काहीच होणार नाही, मला कुठला नियम होणार नाही आणि मला शक्यही नाही. रोज शेतामध्ये रात्रंदिवस राबावं लागतं, मला भूक लागते, मी कसा काय उपास करू शकतो? नाही म्हणे, मला जमणार नाही. म्हणे हा. त्यांनी सांगितलं की हे बघा, प्रत्येकाने नियम केलाय ना, मग तुम्हालाही नियम कुठलाही असू द्या, फक्त तो नियम सदनियम असला पाहिजे, पण नियम करायचा आहे. मग त्याने सांगितलं म्हणे ठीक आहे, नियम करतो. म्हणे कसला? आमच्या शेजारी एक कुंभार दादा राहतात आणि ते वारकरी आहेत, भगवंताचे भक्त आहेत. रोज उठल्याबरोबर अगोदर मी त्यांचं तोंड पाहणार, त्यांचं दर्शन घेणार आणि मग माझ्या दिवसाच्या कामाला सुरुवात करणार. हा माझा नियम. रोज उठल्याबरोबर एका वारकऱ्याचं दर्शन मी घेणार आणि मग माझ्या दिवसाची सुरुवात होणार. ठरलं. मग
हा सकाळी उठायचा, रोज कुंभार दादाचं तोंड पाहायचा, काम करायचा, नियम चालू झाला. पण एके दिवशी हा ज्यावेळेस कुंभार दादाचं दर्शन तोंड पाहण्याकरता ज्यावेळेस घरी आला, त्या दिवशी कुंभार दादा घरीच नव्हते. सकाळी 6 वाजता पत्नीला विचारलं, म्हणे का हो, म्हणे कुंभार दादा कुठे? तिनं सांगितलं शेतामध्ये गेले तर माती आणायला. म्हणे किती वेळ लागेल? म्हणे साधारणतः 2 तास लागेल यायला. त्याने विचार केला, म्हणे नाही 2 तास मी थांबू शकणार नाही, मला कामं आहेत. म्हणे एक काम करतो, ते जे माती आणायला गेले तिथे जाऊन मी त्यांचं तोंड बघून येतो. मग हा गेला त्यांचं तोंड बघायला, दर्शन घ्यायला. पण हे कुंभार दादा नेमकं माती खांदत होते. पण माती खांदत असताना त्या मातीतून एक सोन्याने भरलेला हंडाचा, मोहराचा एक हंडा प्राप्त झाला, सोन्याने भरलेला. नेमकं तो हातामध्ये घ्यायला त्यांनी विचार केला त्या कुंभार दादाने, हा जर सोन्याने भरलेला मोहराचा हंडा जर कोण बघितला तर सगळ्या गावामध्ये चर्चा होईल. त्यापेक्षा ह्याला आपण पटकन कुठेतरी लपून येऊ. त्या मातीमधून तो भरलेला सोन्याच्या मोहराचा हंडा जसा बाहेर काढला, तेवढ्यात तो गृहस्थाश्रमातला व्यक्ती तिथं आला. त्याने विचार केला, बहुतेक कुंभार दादा काहीतरी काम करतायत, याच्या मनामध्ये काहीच नाही. त्याने विचार केला, म्हणे कुंभार दादा काहीतरी काम करतायत, आपण एक काम करू, त्यांच्या जवळ जायचं नको. म्हणजे लांबूनच त्यांना आवाज देऊ, आवाज दिल्याबरोबर ते पटकन माझ्याकडे बघतील, मी त्यांच्याकडे बघेन, झालं माझं काम, मी निघून ये. पण झालं काय, सोन्याने भरला तो मोहराचा हंडा आहे ना, जसा बाहेर काढायला आणि याने आवाज द्यायला गाठ पडली. म्हणे ओ कुंभार दादा, ह्याला काय करायचं होतं, फक्त आवाज देऊन तोंड बघायचं होतं. पण ह्या कुंभाराला काय वाटलं, मी काढलेला सोन्याचा जो हंडा याने बघितला. ह्याच्या मनामध्ये भाव चालू झाला, याच्या डोक्यात काहीच नाही, ह्याला फक्त याचं तोंड बघायचं होतं, झालं आपलं काम झालं, निघाला हा. पण जसा निघाला तो मला थांबा 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 म्हणे, कारण याला वाटलं याने बघितलं, आता हा गावामध्ये जाऊन सांगणार की कुंभार दादाला सोन्याचा हंडा सापडला आहे. म्हणून नुकतंच याने सांगितलं, म्हणे ओ दादा इकडे या, इकडे या. बोलवून घेतलं त्या ग्रस्ताश्रमातल्या व्यक्तीला आणि सांगितलं, म्हणे एक काम करा, हा जो सोन्याने भरलेला जो हंडा आहे ना मोहराचा, आपण एक काम करू, ह्याच्यातलं तुम्हाला अर्ध देतो आणि मला अर्ध घेतो. मला सांगण्याचा मुद्दा काय, एक सर्वसाधारण जरी नियम केला तर सोन्याने भरलेला काय त्याच्या डोक्यात काय भाव होता का, काहीच नाही, फक्त त्याचं तोंड बघायचं होतं आणि जायचं होतं. तसं व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादा तरी सद नियम असला पाहिजे. तसं दितीनं सायंकाळच्या वेळी कामवासना मनामध्ये निर्माण केली. कश्यपजींचा न विलास झाला, कश्यपजींनी दितीची इच्छा पूर्ण केली, याचा परिणाम असा झाला, संध्याकाळच्या वेळी कामवासना केल्यामुळं याचा परिणाम असा झाला की पोटाला 2 राक्षस जन्माला आले. संध्याकाळच्या वेळेला केलेलं हे कृत्य, याचा परिणाम हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे 2 राक्षस जन्माला आली. म्हणून संध्याकाळच्या वेळी भगवंताचं नाव घेणं हे लाभदायक असतं. असं सगळं शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगताय. सृष्टीच्या वर्णनाची कथा सांगितली. मग मनु आणि शतरूपा हे सृष्टीची निर्मिती करतायत. मनु आणि शतरूपाला 3 कन्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती आणि 2 पुत्र, उत्तानपाद आणि प्रियव्रत. आता उत्तानपाद, प्रियव्रत यांच्या कथा आपल्याला श्रवण करायची आहे. तसं आकुती, देवहूती आणि प्रसूती 3 मुली कोणाला, मनु आणि शतरूपाला. मग जी देवहूती आहे त्या देवहूतीचं चरित्र शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात. कोण आहे देवहूती? एक कर्दम नावाचे ऋषी आहेत. कर्दमजी यांनी 16 वर्ष तप केलं. कशा करता? चांगली बायको भेटावी म्हणून. किती? कर्दमजींनी 16 वर्ष साधना केली, म्हणजे चांगली बायको माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त व्हावी, चांगली पत्नी मला प्राप्त व्हावी म्हणून 16 वर्षाचं तप. आणि ज्यावेळेस कृष्ण परमात्मा प्रकट झाले त्यावेळेस भगवंताने सांगितलं, म्हणे मी तुमच्या तपाने प्रसन्न आहे, तुम्हाला हवी तशी पत्नी भेटेल. म्हणे कशी? म्हणे परवाच्या दिवशी मनु आणि शतरूपा त्यांच्या मुलीला, देवहूतीला घेऊन तुमच्या घरी येतील आणि त्यांच्या मुलीचा विवाह तुमच्याशी लावून देतील. आणि साक्षात 10व्या रूपाने मी कपिल भगवान म्हणून तुमच्या घरी अवताराला येईल. असं सगळं सांगितलं. परमात्मा अंतर्धान झाले. मग परवाचा दिवस आला. मनु आणि शतरूपा आपल्या मुलीला घेऊन, देवहूतीला घेऊन कर्दमजींच्या घरी आले.
पण विवाह होत असताना झालं असं, ज्या वेळेस देवहूती माता आली, कर्दमजींनी एक पाटा टाकला खाली बसण्याकरता. म्हणे आल्याबरोबर देवहूती पाटेवरती बसेल. पण देवहूती फार हुशार होती. तिने विचार केला, जर आपण आल्याबरोबर पाटावरती बसलो तर आपल्या नवऱ्याचा अपमान होईल, असं नाही बसलं पाहिजे. आणि खाली बसावं तरी सुद्धा अपमान होईल. मग काय करायचं? देवहूती खाली बसली आणि एक हात पाटावरती असा ठेवला. आणि मग कर्दमजींच्या लक्षात आलं, म्हणे फार गुणसंपन्नशील आपली पत्नी आहे. पण लग्न होण्याच्या आधी कर्दमजी म्हटले, हे बघा, विवाह करणार, पण लग्न झाल्याबरोबर एक संतान झाला की मग लगेच संन्यास आश्रम धारण करून वनामध्ये जाणार. म्हणे ठीक आहे, म्हणे ठीक आहे, चालेल. फार सुंदर विवाह झाला, कारण गुणसंपन्नशील पत्नी कर्दमजींना पाहिजे होती. दिसायला कशी आहे नाही, स्वभावाने कशी आहे आणि गुणाने कशी आहे याला फार महत्व आहे. पण आता तसं नाही, गुणाने कशी का असणार, दिसायला सुंदर असली पाहिजे बस. पण दिसणं महत्वाचं नसतं बरं, स्वभाव आणि गुण चांगले असायला पाहिजेत. एका गावामध्ये एका बाईच्या मुलाचं लग्नच जमत नव्हतं. आणि तिच्या सगळ्या शेजारच्या मैत्रिणीच्या सगळ्या मुलाची लग्न झाली, तिच्या मुलाचं लग्नच होत नव्हतं. मग तिनं विचार केला, म्हणजे सगळ्यांच्या नाकावरती टिचून मी अशी सूनबाई करून आणेल की तिच्याकडे सगळ्यांनी बघतच राहिलं पाहिजे. एक वर्षभर तिनं स्थळ शोधत होती. योगायोगाने लग्न झालं. एवढी सुंदर मुलाला बायको करून आणली, लग्न झालं. लग्न होऊन 15 दिवस झाले. सासूबाई 15व्या दिवशी सुद्धा किचन मध्येच होती. सासूनं विचार केला, लग्न होऊन महिना झालं तरी रोज मला स्वयंपाकघरात यावं लागतं, लग्नच केलंय कशाला ह्यांचं. तिनं विचार केला, म्हणजे सुनबाई, लग्न होऊन महिना झाला माय, आता तरी किचन मध्ये ये, थोडं स्वयंपाकाला बघा, थोडं येतो ना स्वयंपाक तुला. ती म्हणजे हो आत्या, खूप छान येतो ना स्वयंपाक मला, तुम्ही मला काय म्हणल्याच नाही म्हणून मी पण किचन कडे नाही गेली. आल्यापासून आपलं तुम्हीच किचन कडे जाताय, म्हणलं असू द्या, तुम्हाला बहुतेक किचनची आवड असेल म्हणून मी पण नाही आली. मग सासूबाई म्हटली, मग काय बनवतेस? म्हणे आता तुम्ही सांगा काय बनवू, तुम्ही म्हणाल ते मी बनवते. ती म्हणले खिचडी बनवतेस? म्हणे हो, फार सुंदर बनवते. किचन मध्ये गेली, खिचडी लावली. जशी खिचडी करण्याकरता फुडणी टाकली, एवढा घरामध्ये घमघमाट सुटला. आणि बाहेर सोप्यावरती बसलेली राज्यसिंहासनावर मालकीन, जशी फुडणी टाकली एवढा घरामध्ये सुगंध येऊ लागला, एवढा वास येऊ लागला. ती म्हणली, काय सुनबाई करून आणली मी, एवढा सुंदर सुगंध घरामध्ये, फक्त खिचडीचा एवढा सुंदर येतो, बाकी पंचपक्वान्न किती सुंदर बनवत असेल ही. ती मनामध्ये विचार करत होती. खिचडी झाली, कुकर बाजूला काढलं, ताटामध्ये खिचडी आणली. खिचडी आणली आणि सासूबाईच्या समोर टेबलावरती नेऊन ठेवली. टेबलावरती ठेवली. सासूबाई म्हटली, काय छान खिचडी बनवली. म्हणे फार वास तर फार छान येत, आता खाऊन बघते. सासूबाईने पहिला घास खाल्ला, बरोबर पहिल्या घासाला लागला खडा. पहिल्या घासाला लागला खडा. सासूबाई म्हटली, अगं सुनबाई, देवाने तुला 2-2 डोळे दिले, तुला दिसत नाही म्हणे मला खडा लागला दाताला, ते थोडं बघून करायचं ना. सून होती नंबरी. ते म्हणले, सासूबाई, देवाने तुम्हाला 32 दात दिले, तुम्हाला साधा तांदळातला एक खडा चावत नाही. म्हणजे दिसणं फार महत्वाचं नसतं, स्वभाव आणि गुण महत्वाचे असतात. तसं देवहूती आणि कर्दमजी यांचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर कालांतराने त्यांना 9 कन्या झाल्या. 9 कन्या झाल्याच्या नंतर मग कर्दमजींना प्रश्न पडला, मी संकल्प असा केला होता, एक पुत्र झाला, एक कन्या झाल्याबरोबर मी संन्यास आश्रम धारण करणार, पण मला इथं 9 कन्या झाल्या, अजून मी गृहस्थाश्रमातच आहे. आपलंही असंच होतं. मी कालही म्हटलं, आता हे झालं की मी परमार्थाला लागेन. आता एवढं घर बांधून झालं ना, मी काही करणार नाही म्हणे. रात्रंदिवस फक्त कीर्तन ऐकणार, कथेला जाणार, भजन करणार. एकदा का मुलाचं मुलीचं लग्न झालं की मी सगळ्या जबाबदारीतून मुक्त झालो म्हणे, मला काही टेन्शन नाही, फक्त मी भगवंताचं भजन करा. असं म्हणता 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 आयुष्य कडला येतं तरी आपल्याकडून नाम घेणं होत नाही. तसंच झालं कर्दमजीचं. कर्दमजीने विचार केला होता, म्हणे एक पुत्र झाल्याबरोबर जायचं,
पण संसारामध्ये एवढ्या अडकून गेले की 9 कन्या झाल्या. मग कर्दमजी म्हटले, देवी म्हणे मला माफ करा, आता मी एक पुत्र झाल्याच्या नंतर मी संन्यास आश्रम ग्रहण करणार होतो, इथं 9 झाल्यात, मी आता जातो. देवहूती म्हटली, असं काय बोलताय? अहो घरामध्ये असं तरुण मुलींना ठेवून असं वनाच्या दिशेने जाणं शोभून दिसतं का म्हणे तुम्हाला? म्हणे असं करू नका, आपल्या या 9 कन्यांचा विवाह लावून द्या आणि मग तुम्ही जा. मग विवाह लावून दिला 9 ऋषींसोबत. आणि मग कर्दमजी ज्यावेळेस म्हटले आता 9 कन्यांचा विवाह लावला, आता मी संन्यास आश्रम ग्रहण करून वनाच्या दिशेने जातो, घरामध्ये तुम्ही निवांत राहा. देवहूती म्हणली, काय बोलताय स्वामी, माझ्या 9 मुलीही गेल्या, आता तुम्हीही चाललात, मी कोणाच्या आधाराने जगायचं? एखादा मुलगा असला म्हणजे थोडं बरं झालं असतं, त्याच्या आधाराने मी राहिली असते, अजून अपेक्षा वाढल्या हिच्या. मग कर्दमजीला आठवलं की भगवंताने सांगितलं होतं की 10व्या रूपाने मी अवतार घेणार आहे. मग 10व्या रूपामध्ये साक्षात कपिल भगवान कर्दमजींच्या घरी प्रकट झाले. बोलिये कपिल भगवान की जय. कपिल भगवंताचा जन्म झाला आणि मग कर्दमजी आपल्या पत्नीला प्रणाम करून वनाच्या दिशेने संन्यास आश्रम ग्रहण करून निघाला. घरामध्ये कोण? देवहूती तिचा मुलगा कपिल भगवान. एके दिवशी कपिल भगवान एका झाडाखाली निवांत साधना करीत बसलेले. तेवढ्यात देवहूती माता आपल्या मुलाजवळ गेली. तिला माहिती आहे तो ईश्वर आहे, आणि जवळ गेल्याच्या नंतर आपल्या जीवन उपयोगी असे काही प्रश्न तिने विचारले. काय प्रश्न विचारले? म्हणे निर्विण्णा नितरान भूमन्न असद इंद्रिय दर्शनात. म्हणे देवा, माझं 60 वर्षाचं वय आहे. किती? 60. तरी सुद्धा हे शरीर मला त्रास देते. कान म्हणतायत की हे गाणं ऐकायचंय, डोळे म्हणतात मला हे पाहायचंय, जीभ म्हणते मला हे खायचंय, सतत ही इंद्रिय मला त्रास देत आहेत. आता डोळ्याने एक दृश्य पाहिलं ना, लगेच डोळे म्हणतात दुसरं काहीतरी पाहावं. आता जिभेला कुठला तरी रस दिला ना, आता जिभेला काहीतरी जेवण दिलं ना, 1 तासानंतर जीभ पुन्हा म्हणते नाही बाहेरचं काहीतरी खाऊन आलंच पाहिजे. सतत ही इंद्रिय मला त्रास देतात. माझं 60 वर्षाचं वय आहे, सतत त्रास देतात. असा काहीतरी उपाय सांगा जेणेकरून इंद्रिय मला त्रासच देणार नाही. कपिल भगवान काय म्हटले माहितीये? मैया, दोष इंद्रियांचा नाही, दोष मनाचा आहे. इंद्रिय त्रास देत नाहीत आपल्याला. आपण म्हणतो ना कान त्रास देतोय, मन म्हणतो इकडं चल. इंद्रिय कधीच त्रास देत नाही. त्रास देत ते फक्त मन. इंद्रिय केवळ भगवंताला प्राप्त करून घेण्याचं साधन आहे. भगवंताने तुम्हाला पायच दिले नसते तर तुम्ही कथेला येऊ शकला असता का? भगवंताने तुम्हाला कान दिले नसते तर तुम्ही भगवंताच्या कथा ऐकू शकला असता का? हे इंद्रिय केवळ त्याच्या प्राप्तीचं साधन आहे. मग दोषी कोण आहे? इंद्रिय दोषी नाहीये, मन दोषी. मन म्हणतं इकडे जायचंय, मन म्हणतं मला हे खायचंय, मन म्हणतं मला आता इथे घेऊन चल. मन जसं सांगतं तसं आपण कर्म करत राहतो. मग दोषी कोण आहे? इंद्रिय की मन? मन दोषी. मैया, इंद्रियांना दोषी ठरवू नका, मनाला दोषी ठरवा. मग मनाला सुधारवायचंय कसं? म्हणे चांगल्या व्यक्तीचा संग द्या, या मनाला सहनशील व्यक्तीचा संवाद सांगा, अनेक ग्रंथ वाचा, संतांच्या सानिध्यामध्ये जा, भजन करा, जेणेकरून तुमचं मन सुधारेल आणि मग इंद्रिय तुम्हाला त्रस्त करणार नाही. ज्यावेळेस तुमच्या मनाला एका सदपुरुषाची संग लागेल, ग्रंथांचा संग लागेल, त्यावेळेस तुमचं मन स्थिर होईल. मन की तरंग मारलो बस हो गया भजन. या मनातले सगळे विकल्प नष्ट होतील ज्यावेळेस तुम्ही संग चांगला करा. सद ग्रंथानाम इति सत्संग. जीवनामध्ये सत्संग करा जेणेकरून मन तुमचं स्थिर होईल, जेणेकरून इंद्रिय तुम्हाला त्रस्त करणार नाहीत. दुसरा प्रश्न केला, म्हणे देवा तुमचे किती प्रकारचे भक्त आहेत? भगवंताने सांगितलं तामस, राजस, सात्विक आणि निर्गुण. तामस भक्त कोण आहेत? तामस भक्त हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, हे सुद्धा भगवंताला स्मरण करतात. फक्त त्यांची पद्धती काय माहितीये? अभिमानाने, हिंसेने, रागाने, क्रोधाने जे भगवंताचं स्मरण करतात ना, त्याला तामस भक्त म्हणतात. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे, एवढे तामस वृत्तीचे असून सुद्धा त्यांना भागवतामध्ये स्थान आहे. ते तामस भक्त आहेत. कंस रात्रंदिवस भगवंताचं स्मरण करायचा. कृष्णाला मी असं मारणार, कृष्णाला मी पुतना पाठवणार,
किसणारा मी बकासूर पाठवणार. अनेक राक्षस सतत सतत कृष्णाचं स्मरण करायचा, पण त्याची पद्धती काय होती? अभिसंधाय हिंसा, हिंसेनं, अभिमानानं, रागाने, क्रोधाने कृष्णाचं स्मरण करायचा. त्याला तामस वृत्तीचे भक्त म्हणतात. राजस भक्त कोण आहे? जो भगवंताच्या समोर जाऊन, मंदिरामध्ये जाऊन केवळ भगवंताला सुखाची कामना करतो. देवा माझं सगळं चांगलं होऊ दे, माझ्या मुलाबाळांचं चांगलं होऊ दे, माझा संसार चांगला चालू दे, फक्त संसाराच्या घटनेचं मागणं करतो. त्याला राजस भक्त म्हणतात. आणि सात्विक भक्त तो आहे, त्याच्या जीवनामध्ये कितीही त्रास असू द्या, कितीही कष्ट असू द्या, तो केवळ भगवंताला एकच म्हणतो, देवा माझ्या जीवनामध्ये सुख आहे तुझ्याच कृपेनं, माझ्या जीवनामध्ये दुःख आहे ते फक्त तुझ्याच कृपेमुळं. जो केवळ भगवंताला कृतज्ञता व्यक्त करत राहतो ना, तो भगवंताचा सात्विक भक्त. आणि चौथा भक्त आहे निर्गुण. आणि निर्गुण भक्तीच्या उपासक आहेत गोपिका. तेरे संग में रहेंगे ओ मोहना. त्या गोपिका. आणि निर्गुण भक्तीच्या उपासक आहेत गोपिका, ज्या गोपिकांनी निर्गुण निराकार त्या परमात्म्याची भक्ती केली. तुम चंदन बनो मैं पानी बनू. गोपिका म्हणतात कृष्णाला, तुम चंदन बनो मैं पानी बनू, मस्तक पर मिलेंगे ओ मोहना, तेरे संग में रहेंगे ओ मोहना, तेरे संग में रहेंगे ओ मोहना. चाहे दूर करो चाहे पास रहो, चाहे दूर करो चाहे पास रहो, हम सब कुछ
उपासक, चाहे दूर करो चाहे पास रखो, चाहे दूर करो चाहे पास रखो, हम सब कुछ सहेंगे ओ मोहना, तेरे संग में रहेंगे ओ मोहना। निर्गुण भक्तीच्या उपासक असे 4 प्रकारचे भक्त कपिल भगवान आपल्या मैयाला सांगतात। असा सगळा तृतीय स्कंदामधला सांख्य शास्त्र ज्याला म्हटलं गेलं, भागवताची फिलॉसॉफी म्हणजे कपिल देवहूती संवाद। अनेक प्रश्न कपिल मैयाने भगवंताला केले। देवहूती मैया कपिल भगवान यांच्या संवादामध्ये सांख्य शास्त्र देवहूती संवाद याला म्हटलं गेलं। अनेक लीलांचं चिंतन तृतीय स्कंदामध्ये सांगितलं। पुढे चतुर्थ स्कंदामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4ही पुरुषार्थाची चर्चा केली गेली। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष। धर्म प्रकरणामध्ये सती चरित्र सांगितलं गेलं। भागवतामध्ये सती चरित्र आहे जे बऱ्याच जणांना परिचित पण आहे, पण सती चरित्र भागवताने का सांगितलं? फक्त मला चतुर्थ स्कंद, पंचम स्कंद, षष्टम स्कंद, सप्तम स्कंद, दशम स्कंदामध्ये फक्त मुख्य जे भाव सांगितले त्या भावांचा फक्त तुम्हाला सिद्धांत मी सांगत चालली, कारण आपल्याला पुढे कृष्ण जन्म करायचा आणि भगवान श्री कृष्णाच्या जन्माचा आनंद सगळ्यांना घ्यायचा। फक्त तात्विक भावार्थ सांगत मी चालली। सती चरित्र भागवतामध्ये मुख्य 3 व्यक्तीमध्ये सांगितलं। भागवतामध्ये कथा भरपूर आहेत, पण त्या कथेमधून नेमकं आपल्याला घ्यायचं काय आहे? सतीनं काय शिकवलं आपल्याला? भगवान शिवजींनी आपल्याला काय शिकवलं आणि दक्ष प्रजापतीने आपल्याला काय शिकवलं? कारण दक्ष प्रजापती, माता सती आणि शिवजी या 3 व्यक्तीमध्ये भागवताच्या चतुर्थ स्कंदामध्ये सती चरित्र सांगितले। का सांगितलं? दक्ष प्रजापतीनं काय धर्म आपल्याला शिकवला? दक्ष प्रजापतीनं कर्म चांगलं केलं, खूप मोठं यज्ञाचं आयोजन केलं आपल्या राजवाड्यामध्ये, पण ते यज्ञ करत असताना भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या स्वरूपाचं चिंतनच केलं नाही। भगवंताला सोडून त्याने यज्ञ केला। यज्ञ करायचा पण भगवंताला बोलवायचं नाही म्हणे। कर्म चांगलंय पण त्याच्या मागच्या भावना दूषित आहे। मग तुम्ही जीवनामध्ये कितीही कर्म करा, धार्मिक कार्य करा, संसारिक कार्य करा, पण त्या कार्याला, त्या कर्माला जर भगवंताच्या साधनेची, भगवंताच्या नामाची जर जोड नसेल तर केलेलं तुमचं प्रत्येक कार्य अधोगतीला झाल्याशिवाय राहणार नाही। हा धर्म दक्ष प्रजापतीने भागवतामध्ये सांगितला। दुसरे आहेत शिवजी। शिवजींनी काय धर्म शिकवला? हजारो साधू संतांची सभा उपस्थित आहे आणि व्यासपीठावर दक्ष प्रजापती उपस्थित आणि बाजूला शिवजी बसलेत। हजारो साधू संत समोर आहेत आणि त्या हजारो साधू संतांच्या सभेमध्ये दक्ष प्रजापतीनं शिवजींना अपशब्दाने अपमान केला। हजारो साधू संतांच्या सभेमध्ये अपमानित केलं गेलं, पण तेवढ्या लोकांमध्ये अपमान होऊन सुद्धा शिवजी जागेवरती उठून दक्ष प्रजापतीला एकाही शब्दाने उत्तर नाही दिलं। तेवढ्या लोकांमध्ये अपमान होत होता शिवजींचा, पण जागेतून उठले नाही। आपल्या जीवनामध्ये सहनशीलता काय असते ती सहनशीलता शिवजींनी शिकवली, संयम। एवढ्या लोकांमध्ये आपला स्वतःचा अपमान होत असताना सुद्धा शिवजींच्या अंतःकरणाची स्थिती विचलित नाही झाली, स्थिर आहेत ते। सहनशीलता काय, हा धर्म शिवजींनी शिकवला। आणि तिसरी आहे माता सती। माता सतीनं काय सिद्धांत सांगितला? तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आई वडिलांचा, तुमच्या गुरुजनांचा, एखाद्या ज्ञानी व्यक्तीचा जर आपल्या डोळ्यासमोर जर अपमान होत असेल तर समोर अपमान करणारा कोण आहे याचा विचार न करता त्याला आपण प्रत्युत्तर दिलंच पाहिजे। हा धर्म सतीनं शिकवला होता। कारण ज्यावेळेस सती आणि शिवजी दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेले होते, कारण दक्ष प्रजापती
सतीचे वडील आहेत. आणि दक्ष प्रजापतीनं शिवजींचा अपमान केला होता. कोणाच्या समोर? माता सतीच्या समोर. म्हणजे माझ्या नवऱ्याचा अपमान करताय तुम्ही, असं काय कर्म केलं होतं? शिव हे 2 अक्षरी नाव एकदा जरी व्यक्तीनं उच्चारलं तरी त्याचे सगळे पाप नष्ट होत होतात. त्या स्वामीचा तुम्ही अपमान केलात. माझ्या पतीचा अपमान, सतीच्या पतीचा अपमान दक्ष प्रजापतीनं म्हणजे सतीच्या वडिलांनी केला. तर सतीनं आपलं स्वतःचं जीवन आपल्या बापाच्या समोर अग्नीमध्ये निरिस्त करून टाकलं, उद्ध्वस्त करून टाकलं, प्राण त्यागले. कोण? माता सतीनं. म्हणून आपल्या डोळ्यासमोर आपल्या गुरुजनांचा, आपल्या आई वडिलांचा जर अपमान होत असेल तर पुढे अपमान करणारा कोणा याचा विचार न करता त्याला आपण प्रतिउत्तर दिलं पाहिजे. हा धर्म सतीनं शिकवला होता. सती चरित्र सर्वांनाच ज्ञात आहे, पण त्याच्यातला सिद्धांत मला तुम्हाला सांगायचा होता. माता सती, माता शिवजी आणि दक्ष या 3 व्यक्तींमध्ये सती चरित्र सांगितलं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ प्रकरणामध्ये वेन राजाची कथा सांगितली गेली, पुरंजन उपाख्यान सांगितलं. पण या सगळ्या कथा सांगत असताना भागवतामध्ये ध्रुव बाळाची कथा सांगितली गेली. का ध्रुव बाळाची कथा भागवताने बोलून दाखवली? कारण ध्रुव एक 6 महिन्याचा बालक आहे आणि भगवंताचा एक भक्त आहे. त्या ध्रुव बाळाची कथा भागवताने फार विस्ताराने बोलून दाखवली. पण फक्त मार्मिक चिंतन सांगते. जे ध्रुव बाळ, त्या ध्रुव बाळ त्याच्या वडिलांचं नाव आहे उत्तानपाद. आणि त्या उत्तानपाद राजाला 2 पत्नी आहेत, एक सुरुची आणि एक सुनीती. एक आहे आवडती आणि एक आहे न आवडती. म्हणजे सुनीती आहे तिच्या मुलाचं नाव आहे ध्रुव, आणि जी सुरुची आहे ना, जी आवडते, तिच्या मुलाचं नाव आहे उत्तम. मग एके दिवशी झालं असं, बाळ ध्रुव बाहेर घराच्या अंगणामध्ये खेळत होते आणि जी आवडती पत्नी आहे ना उत्तानपाद राजाची, ती पत्नी आणि तिचा आवडता मुलगा उत्तम असं राज्य सिंहासनावर बसले होते. एका बाजूने पत्नी आणि तो आवडता पुत्र उत्तम वडिलांच्या मांडीवरती बसला होता. हे दृश्य पाहिलं कोण? ध्रुव बाळानं. आणि ध्रुव बाळ धावत 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 आईकडे गेले आणि आईला दाखवलं, आई ते बघ ना, दादा कसा बाबांच्या वडिलांच्या मांडीवरती कसा बसलाय बघ ना, मलाही त्यांच्या मांडीवरती तिथंच जाऊन बसायचं आहे म्हणे. कोण म्हणतं? 6 वर्षाची ध्रुव बाळ रडतायत आई जवळ जाऊन की आई तो उत्तम दादा कसा बसलाय बघ ना बाबाच्या मांडीवरती, मला पण इकडच्या मांडीवरती जाऊन बसायचं, चल ना मला घेऊन चल ना तिकडे. पण झालं असं, ध्रुव बाळ आईला सांगितले आणि निघाले. म्हणे मलाही बाबांच्या मांडीवरती बसायचंय. राजवाड्याखाली आले आणि समोर आल्याबरोबर वडिलांना म्हणले, बाबा हा कसा तुमच्या मांडीवरती बसलाय ना, मलाही तुमच्या मांडीवरती बसायचंय म्हणे, बसू द्या ना मलाही. पण बाजूला आवडती पत्नी बसली होती. तिनं ध्रुव बाळाला सांगितलं, अरे काय बोलतोस तू? मी यांची आवडती राणी आहे आणि हा आवडता पुत्र आहे, तुला इथं बसण्याचा अधिकार नाहीये म्हणे. आणि जर तुला इथं बसायचं असेल तर तुला माझ्या पोटाला जन्माला यावं लागेल म्हणे, इथं बसण्याचा अधिकार तुला नाहीये. जा वनात जा, भजन कर, नाम संकीर्तन कर आणि मग माझ्या पोटाला जन्माला ये, त्यावेळेस तुला या राज्य सिंहासनावरती बसता येईल. 6 वर्षाचे ध्रुव बाळ काय समजतंय त्याला? रडत 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 आईकडे आले. आईला सांगितलं, आई मला त्या आईने रागवलं ग, पण सुनीती एक असं व्यक्तिमत्व आहे, आपल्या मुलाला जर एखाद्या शेजारच्या बाईने जर अपशब्दाने रागवलं आपण गप्प बसतो? आपल्याच मुलाला हाताला धरून तिच्या घरी भांडायला जातो. पण सुनीती तशी नव्हती. सुनीतीनं विचार केला. सुनीती आपल्या ध्रुव बाळाला समजावून सांगू लागली, बाळा आईनं रागवलो ना, पण रागवत असताना त्या आईनं तुला एक उपदेशही केला की वनामध्ये जा आणि भजन कर आणि मग माझ्या पोटाला ये. त्या आईनं सांगितलंय ना तुला जा वनात जा.
मला सांगा 6 महिन्याच्या बालकाला काय समजतंय हो भजन काय करायचं, वनामध्ये कसं जायचं? काय नाही, फक्त आईनं सांगितलंय वनामध्ये जा, भगवंताचं भजन कर. त्यावेळेस तो जगाचा बाप तुला मांडीवरती घे. सुनीतीने सांगितलं जा म्हणे वनाच्या दिशेने. वनाच्या दिशेने निघाले आणि वनाच्या दिशेने ज्या वेळेस ध्रुव बाळ निघाले, रात्रीची वेळ आहे, अंधार, जंगलात वातावरण रात्रीला कसं असतं, आणि त्या अंधारामध्ये एकटे ध्रुव बाळ निघाले. रात्रीची वेळ, झोप येऊ लागली, काही समजत नाही, घर सोडलंय एवढंच कराय का, फक्त आईनं सांगितलं वनात जा. 6 महिन्याचे ध्रुव बाळ वनामध्ये आलेत. पण वनात आल्याच्या नंतर नारदांची भेट झाली आणि जसे नारदजी भेटले, नारदांनी विचारलं बाळा तू कुठे निघालास एवढ्या रात्री? त्यांनी सांगितलं मी देवाला भेटायला, देवाच्या प्राप्ती करता निघालो. नारदांना आश्चर्य वाटलं. नारदजी म्हटले अरे तुझं खेळण्याचं वय, आई जवळ राहण्याचं वय, आणि या वयामध्ये कुठे भजन असतं का? नारदजी परीक्षा घेत होते ध्रुव बाळाची. म्हणजे जा घरी, मी म्हणत नाही की तू भजन करू नकोस, पण तू एक काम कर, थोडा मोठा हो आणि मग भजन. अरे एवढ्या लहान वयामध्ये कुठे भजन असतं का? म्हणे खेळण्याचं बागडण्याचं वय तुझं, जा म्हणे घरी. ध्रुव बाळाने विचारलं म्हणे तुम्ही कोण मला अडवणार आहे? नारदाने सांगितलं म्हणे ओळखलं नाही? म्हणे नाही. म्हणे मी नारद. ध्रुव बाळ म्हटले माझी आई मला सांगायची जर जीवनामध्ये नारदाची प्राप्ती झाली तर जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा लवकर प्राप्त होतात. मग इथं तर तुम्ही स्वतःला नारद म्हणताय आणि मला भगवंतासोबत विमुख करताय. जर तुम्ही खरंच नारद असाल ना तर मला देवाला भेटायचंय, त्याच्याकरता उपाय सांगा, आणि जर तुम्ही नारद नसाल तर माझा रस्ता सोडा, मला जाऊ द्या, सोडा म्हणे रस्ता माझा. नारदजी म्हटले नाही, तुला जीवनामध्ये भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे ना, म्हणजे त्या भगवंताचं नाम संकीर्तन कर, भजन कर. उपदेश केला नारदांनी. आणि मग 6 महिन्याचे ध्रुव बाळ एका वनात, एका जंगलामध्ये झाडाखाली भगवंताची साधना करीत एका पायावरती उभे आहेत. 1 महिना अन्नाचा कणही खाल्ला नाही का? जोपर्यंत भगवत प्राप्ती होत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही घ्यायचा नाही. हात पाय जागेवरती स्तब्ध. 1 महिना झाला, 2 महिने झाले, जंगलामधले पानं फुलं खाऊन जीवन व्यतीत, तरीही भगवत प्राप्ती नाही. शेवटी ध्रुव बाळाने आपले सगळे इंद्रिय, स्वतःचा श्वास बंद करून ठेवला. जेव्हा स्वतःचा श्वास बंद केला, सगळ्या देवतांना त्रास होऊ लागला. सगळे देवता भगवंताकडे गेले. देवा 6 महिन्याचं बाळ गेले 6 महिने एका पायावरती उभा आहे, सगळे इंद्रिय त्याने स्तब्ध केले, श्वास बंद केलाय. त्या बालकाच्या साधनेनं आमचा श्वास इथे कोंडला जातोय, काहीतरी करा जा. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा वनामध्ये ध्रुव बाळाच्या समोर येऊन ध्रुव बाळाला दर्शन देतात. आता 6 वर्षाचे ध्रुव बाळ भगवंताला बघितल्याबरोबर भजन गाऊ वाटायला, भगवंताचं नाम घेऊ वाटलं, बोलताच ना. भगवंतांनी ज्ञानमय नावाचा शंख गालावरती फिरवला आणि मग ध्रुव बाळाने भगवंताची स्तुती गायली. म्हणे देवा, व्यक्ती बोलतो ते केवळ तुमच्या कृपेनेच बोलतो, व्यक्ती चालतो केवळ तुमच्या कृपेनेच चालतो, प्रत्येक व्यक्ती कर्म करतो तो केवळ तुमच्या कृपेमुळेच करतो. आज मला बोलता येत नाही, तुमच्या कृपेमुळे मी तुमची स्तुती गायली. असं सगळं ध्रुव बाळाचं चरित्र भागवताने सांगितलं. पण का सांगितलं? ध्रुव बाळाच्या अंतःकरणामध्ये राज्य सिंहासनावर बसण्याची इच्छा होती, पण आईनं सांगितलं वनामध्ये जा. याचा परिणाम काय झाला? मनामध्ये अपेक्षा होती राज्य सिंहासनावर बसण्याची, ती इच्छा वेगळीच, पण भगवंताचं नाम करत असताना जीवनामध्ये भगवत प्राप्तीही करून घेतली. आणि त्या प्राप्तीच्या नंतर त्याच राज्य सिंहासनावरती बसून ध्रुव बाळानं 36,000 वर्ष ते राज्य सिंहासन सांभाळलं. असं ध्रुव बाळाचं चरित्र भागवताने सांगितलं. पुढे पंचम स्कंदामध्ये प्रियव्रत, अग्निद्र, नाभी आणि ऋषभदेव या सगळ्या संतांची, ऋषींची चरित्र सांगितली. ऋषभदेवांना 100 पुत्र आहेत. त्या 100 पुत्रांना त्यांनी उपदेश केला. त्या उपदेशाचं चिंतन भागवताने सांगितलं. 6म स्कंद, 7म स्कंद वृत्रासुराची कथा सांगितली. वृत्रासुर आणि इंद्र यांच्यामध्ये ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस वृत्रासुर एक राक्षस आहे,
पण त्याच्यामध्ये भगवत भक्ती असल्यामुळं तो भगवंताला युद्धभूमीमध्ये सुद्धा म्हणत होता की देवा, तुमचे जे दास आहेत त्या चरणाचं दासाचं दर्शन मला व्हावं. असं वृत्रासुराने